आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल संजयजी मात्रे ठरले या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. एक षटक 3 धावांचं षटक त्यांनी टाकलं आणि बॅटिंग करत असताना सुद्धा 3 चौकारांचा खेळ 19 धावांची खेळी त्यांनी साकारली. अष्टपैलू कामगिरी करणारे संजय मात्रे ठरलेत मॅन ऑफ द मॅच. आपण विनंती आहे आपण यावं, सर्वांनाच विनंती आहे. सतीश मात्रे साहेब आपण सुद्धा या, सगळ्यांना विनंती आपण मंचावर या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टोटल शिपिंग आणि त्याचबरोबरीनं साक्षी एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान प्रदर्शनीय सामना एवढे प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये साक्षी एंटरप्राइजेसनं बाजी मारले. सतीश मात्रे यांचा संघ. सतीश मात्रे म्हटलं की ओळगावर विशेष प्रेम आहे. अनेक स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून मग पूर्वी त्या मैदानावर सुद्धा खरं तर विठ्ठल रखमाई मैदानावर सुद्धा साक्षी एंटरप्राइजेस पुरस्कृत आपण बऱ्याचशा स्पर्धा ओळेगावामध्ये पाहिलेल्या आहेत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं सहकार्य नक्कीच आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. असं दानशूर व्यक्तिमत्व सतीश मात्रे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमितजी मात्रे यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. संजयजी मात्रे यांना, ज्यांनी 19 धावांची खेळी साकारली आणि एक षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. तर अमितजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. साक्षी एंटरप्राइजेस संघानं पाठीमागचा सामना जिंकला. चला फिल्डिंग लावून घ्या, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. लेपर्ड स्पोर्ट्स दोन्ही टीम 12th मॅन पाठवा. प्रियांशी आणि प्रियांक स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये लिएपर्ड स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान आता मात्र मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीम 12th मॅन पाठवा, जेणेकरून तुमची नावं आपल्याला अपडेट करता येतील आणि स्कोररला सुद्धा मदत होईल, लाईव्हला सुद्धा मदत होईल. ट्वेल्थ मॅन तर अष्टविनायक स्पोर्ट्स आणि साक्षी एंटरप्राइजेस पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. ओळे प्रीमियर लीग त्यांच्या पुढाकारानं सुंदर असं आयोजन करत ओळे प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा होत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रियांशी आणि प्रियांक स्पोर्ट्स कडून सागर गायकवाड आणि प्रशांत घरत अशी सलामीची जोडी. तर लेपर्ड स्पोर्ट्स कडून पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल रवींद्र मात्रे, अर्थातच रिवॉल्व. या मॅच नंतर बॉल आउट केला जाणार आहे. 3 संघ आपण याची नोंद घ्या. या मॅच नंतर एक एक सामना जिंकणारे 3 संघ आहेत.
ज्याच्यामध्ये विधी स्पोर्ट्स आहे आय थिंक, वंशन स्वरा आहे, सिद्धेश एंटरप्राइजेस. पहिलाच बॉल हलकासा कट पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर आणि खासियत आहे रिव्हॉल्वची. रवींद्र मात्रे खरं तर गोलंदाजीमुळेच या खेळाडूला रिव्हॉल्व हे नाव पडलं. थोडंसं शॉर्ट होता परंतु सागर थोडंसं पुढे आला होता फ्रंट फुटला. कदाचित सागर पुढे येतो हे पाहिल्यानंतर रिव्हॉल्वनं कदाचित हा बॉल शॉट केला असावा आणि 2 चेंडू इकडे मात्र निर्धाव काढलेत. सुपर बॉलिंग. कट केलं यावेळेस मात्र गलीमधून बॉल निघालाय आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. 4 धाबां करता पहिला चौकार येतोय. धावसंख्येचा श्रीगणेशा होईल तो प्रियांक स्पोर्ट्सचा. थोडासा नाराज दिसला रिव्हॉल्व कारण बऱ्याच वेळेला गोलंदाज जेव्हा थर्ड मॅनला फाईन लेगला बाउंड्रीज जातात ना तेव्हा गोलंदाज नाराज होत असतात, परंतु गॅप सुद्धा त्या ठिकाणी होती. सुरुवात चांगली गेली होती पहिले 2 बॉल, परंतु सागर गायकवाड विस्फोटक फलंदाजाच्या यादीमधील ओळे टेनिस क्रिकेटमधील एक फलंदाज. आणि हा खेळाडू जर खेळपट्टीवर राहिला ना तर धावा आपोआपच बनत जातात. स्क्वार कट केलाय. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चालला आणि बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. ही सुरुवात होणं गरजेचं होतं सागर गायकवाडसाठी. चौकार आला आणि लगेचच पहा चांगला फटका. आत्मविश्वास वाढतो फलंदाजाचा आणि त्याच आत्मविश्वासानं आता मात्र मैदानामध्ये बॅटिंग करत असताना लगातारचा हा दुसरा चौकार पाहायला मिळालाय. कट केलं या बॉलला. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 9 या आकड्यावर. साक्षी एंटरप्राइजेस पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. यंदाचं वर्ष अष्टविनायक स्पोर्ट्स सगळे मेंबर्स खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कट करण्याचा प्रयत्न प्रशांत यांचा, परंतु इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या बिनबाद 9 धावा. 9 विदाउट लॉस. तर नुकताच झालेला प्रदर्शनीय सामना आपण पाहिला. साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सतीश मात्रे आणि ते सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. ओळे प्रीमियर लीगला ही स्पर्धा पुरस्कृत करतात त्यांचे बंधुराज संजयजी मात्रे. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी नुकताच दिला या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा त्यांनी मिळवला आहे. संजयजी मात्रे त्यांचं सुद्धा आपण मनापासून अभिनंदन करूया. टोटल शिपिंग आणि साक्षी एंटरप्राइजेस हे दोनही संघ एक फ्रेंडली मॅच, खरं तर मैत्रीपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळाला. खूप एन्जॉय केला सगळ्यांनीच आणि ट्रॉफी हा आनंद त्यांचा पाहायला मिळतो आहे आपल्याला. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन दोन्ही संघांचं. इकडे सुरुवात केली सागरनं. पंचांचा इशारा आलाय. 6 धावांचा षटकार मिळेल. धावसंख्या 6 ने जम्प करेल. स्कोर कार्डवर 15 धावा. साक्षी एंटरप्राइजेसचे बरेचसे संघ सुद्धा आपण ओपन कॅटेगरीमध्ये व्यावसायिक गटामध्ये सुद्धा बऱ्याचशा संघांना खरं तर पुरस्कृत केलं होतं. सतीश मात्रे यांनी अनेक खेळाडूंना सुद्धा प्रसिद्धी दिली आणि खूप चांगला खेळ आणि संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतलेलीच आहे. सतीश मात्रेंचं मनपूर्वक आभार सुद्धा आपण मानूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आर्यन वाजेकर चांगला बॉल ड्राईव्ह केलाय कबसला. इकडे मात्र फर्स्ट अटॅकमध्ये कलेक्ट होऊन लगेचच थ्रो करणं गरजेचं होतं. जेव्हा इनफिल्डमध्ये बॉल असतो 1 रन घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात, अशा वेळेला खरं तर रनआउटची ती शक्यता असते थोडीशी.
आणि सागर गायकवाड सध्याच्या घडीला महत्त्वाचा खेळाडू आहे प्रियांशी आणि प्रियांक स्पोर्ट्ससाठी. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये, थोडासा मिसकूट झाला होता. गलीमध्ये बॉल जाईल, सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर आता मात्र जाऊन पोहोचला आहे तो 17 या आकड्यावर. 17 ऑन द बोर्ड. अप्पर कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय सागरनं. बॅकवर्ड पॉइंट बॉन्डेलांच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. रूम दिला होता मित्र म्हणेन गोलंदाज आर्यन वाजेकरनं आणि एवढा रूम मिळाला खास करून पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये. तर इनफिल्डच्या वरून खेळणं सहज सोपं होतं, तेच करतोय सध्याच्या घडीला सागर. सुरुवातीला थोडे 2 चेंडू बीट केले होते रिवॉलनं, पण तदनंतर सूर गवसलाय आणि त्यानंतर पूर्णपणे सध्याच्या घडीला आतापर्यंत हुकमत राखले, कारण 3 चौकार आणि 1 षटकार. इकडे पाहूया, 9 बॉलचा इशारा पंचांचा आलाय. रन्स सुद्धा, चेंडू लॉंग स्टॉप गेलाय त्यामुळे रन्स मिळतील 4 आणि टोटल 5 धावा या चेंडूमध्ये येत असताना. धावसंख्या 5 ने पुढे जाईल. हळूहळू मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय संघ प्रियांशी आणि प्रियांक स्पोर्ट्स. 28 धावा धावफलकावर, 28 ऑन अ बोर्ड. फ्रीड बॉल, लोवर फुल टॉस, बॅक टू द बॉलर्स. फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय, कोणतीही धाव नाहीये फ्रीडच्या बॉलवर. डॉट बॉल, चांगला चेंडू आर्यन वाजेकर कडून. दुसरं षटक टाकतात आर्यन अंकुश वाजेकर. डाऊन द ग्राउंड, समोर लॉफ केलाय, पाठीमागे एकही फिल्डर नाहीये. रन्स मिळतील या ठिकाणी 4. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला कोणीही नव्हतं त्या ठिकाणी उपस्थित आणि त्याच या चौकारानं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 32 या आकड्यावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16च्या सरासरीनं मात्र धावा आल्यात. पिशू कोळे सारखे इशारे येतात अंपायर डीके यांच्याकडून. हॅलो, खरं तर 10 खेळाडू घेऊन खेळतात लेपर्ड स्पोर्ट्स आणि त्याचमुळे संपूर्ण क्षेत्र सुद्धा पहिल्यांदा मोकळं आपल्याला पाहायला मिळालं. बत्तीस धावा आल्यात पहिल्या 2 ओव्हरमध्ये. तिसरं षटक घेऊन ब्रीवॉल मात्रे. चांगला फटका यावेळेस मात्र स्क्वेअर कट केलाय, बॉल निघालाय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल मिळेल, 1 रन. सध्याच्या घडीला हीच भूमिका निभवायची आहे प्रशांत घरत यांना. सागर गायकवाडला जास्तीत स्ट्राईक जेवढी मिळेल तेवढाच मात्र धावफलक वेगानं पुढे जात राहील. इकडे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आजही 30 धार आपल्याला पाहायला मिळते. चेंडू प्रॉपर लाईन आणि लेंथवर पडला ना की अजूनही तेवढाच वळतो. फक्त पूर्वी पाहायला गेलं तर काही वर्ष पाठीमागे गेलो तर तो वेग सुद्धा प्रचंड होता. त्यामुळं रिवॉल म्हटला की अनेक फलंदाज घाबरून राहायचे. बऱ्याच वेळेला आम्ही ग्रामीण स्पर्धा पाहिलेल्या आहेत. इकडे पाहूया, हा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला स्टॉप केलाय, परंतु सागर फ्रंटसाठी गेलाय. पहिली रन कंप्लीट झाले, 1च मिळेल. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र. थोडंसं उसळी सुद्धा घेतली होती. 22चा इशारा पंचांचा येत असताना 1 रन ही एक्स्ट्राजमध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हळूहळू चांगली धावसंख्या जरूर पाहायला मिळते. 10 खेळाडू घेऊन लेपर्ड स्पोर्ट्स मैदानामध्ये आहे.
इकडे मोठ्या फटक्यासाठी गेले होते प्रशांत, परंतु इकडे शांत केले ते रिव्हॉल्वनं. तर 10 खेळाडू असल्यामुळे इनफिल्डच्या बाहेर आपण पाहतोय 4 फिल्डर्स. सुंदर ड्राईव्ह यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड, समोर स्ट्रेट ड्राईव्ह, साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय. 4 धाबांकरता प्रशांत गरज यांच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार आणि या चौकारानं धावसंख्येमध्ये बदल होईल, परंतु हा स्ट्रोक मात्र नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढवेल. तो प्रशांत गरज यांच्यासाठी 38 धावा धावफलकावर आहेत. 38. सरळ बॅटनं प्रत्युत्तर दिलं होतं रिव्हॉल्वला. शॉट ऑफ लेंथ होता, पुल केला यावेळेस मात्र ऑन साईडला. मिड विकेटकडे चेंडू येत असताना सिंगल जरूर घेतली जाईल. हळुवारपणे आलेला हा थ्रो एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या पुढे सरकते आणि स्कोर आपण पाहतोय तो 39 धावा. 39. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 39. 13च्या सरासरीनं रिव्हॉल्वनं 2 षटकं टाकली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिल्या. चांगली बॉलिंग सफलता मिळाली नाही, परंतु धावांवर मात्र अंकुश ठेवण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. कारण दुसरं षटक जे होतं आर्यन वाजेकर यांचं 23 धावा गेल्या होत्या. परंतु पाहूया 2 ओव्हर्समध्ये अशा स्वरूपाचा कंट्रोल करावा लागेल. अगोदरच 10 फिल्डर्सनं हा संघ मैदानामध्ये उतरलाय. त्यामुळे ती एक डोकेदुखी आहे, एक फिल्डरचं नसणं. चंदन मात्रे आलाय बॉलिंगसाठी. तोच विचार मी करत होतो, सर्कलच्या बाहेर 3च फिल्डर लावलेत. आता वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ मिड विकेट आणि डीप पॉइंट. इकडे मिसक्यूट झालाय, फटका चान्स आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. अखेरीस ब्रेक थ्रू दिलाय चंदननं. पहिला धक्का लागेल तो फलंदाजी करणारा प्रियांशी आणि प्रियांक स्पोर्ट्सला प्रशांत गरज बॅक टू द डगआउट. 7 बॉल 7 धावांचं योगदान दिलं सलामीला जात असताना. इकडे विकेटचं पतन झालंय. थोडासा प्रेशर बनवला होता पाठीमागच्या ओव्हरमध्ये रिव्हॉल्वनं. बऱ्याच वेळेला कधी कधी एखाद्या गोलंदाजांना बनवलेला दबाव, परंतु नंतर येणाऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजाला विकेट्स मिळून जातो. इट्स अ गेम. आपण नेहमीच पाहतो की युनिटीने खेळला जाणारा गेम आहे, त्यामुळं सांघिक कामगिरी महत्त्वाची राहते. हडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पाडण्याचा थोडासा खाली राहिला चंदनचा. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शक्ती बाबुलकर प्लेइंग 11 मध्ये सुद्धा खेळतो जेव्हा ओळे संघ ग्रामीणमध्ये खेळत असतो, त्यामुळे एक चांगला खेळाडू आहे या टीमचा. दोनही लो फुल टॉस होता, स्वीप केला. एवढा लॉंग चेस आहे कारण सर्कलच्या बाहेर फक्त 4च फिल्डर्स आहेत, त्यामुळे कोणी धावू शकणार नाही आहे. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. 4 धावांकरता शक्तीच्या बॅटमधून येतोय हा चौकार. टीमची टोटल 43 वर. सागर गायकवाड, शक्ती बाबुलकर दोनही सातत्याने क्रिकेट खेळत असतात, ग्रामीणच्या स्पर्धा खेळतात. त्यामुळे सध्याच्या घडीला दोनही चांगले फलंदाज आहेत. प्रियांशी आणि प्रियांक स्पोर्ट्स कडून. चंदन मात्रे राऊंड स्टम्प्सना शॉट ऑफ लेंथ होता, पुल केलाय आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेटचा पोहोचलेत. समाधान गायकवाड आणि झेल मात्र उत्तम टिपलाय. फलंदाज होतील बाद. शक्तीला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. चंदन मात्रेला मिळते दुसरी सफलता. चांगला झेल.
समाधान सुद्धा प्लेइंग 11 मध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग असेल परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम केलंय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना सचिन गायकवाड नवीन फलंदाज. साकीवरून कट करण्याचा प्रयत्न, शॉट बनवण्याचा प्रयत्न केला होता परंतु इकडे मात्र यश आलेलं नाहीये. फार चांगली बॉलिंग झाली खरं तर. चंदन मात्रेचा एकच लोबो फुलटॉस पडला होता आणि त्याच्यावर चौकार आला होता. अन्यथा आतापर्यंत एकही धाव त्या चौकारा व्यतिरिक्त दिलेली नाहीये आणि 2 फलंदाज बाद सुद्धा केलेत. राऊंड स्टम्प्सनं ऑन साईडला वळवलाय हा चेंडू. इकडे मात्र मिड विकेटकडे जात असताना रिव्हॉल्व त्या ठिकाणी सिंगल सुद्धा घेतली गेलेली नाहीये. त्यामुळं इकडे निर्धाव चेंडू येत असताना कारण शेवटचा बॉल होता. इकडे फार यशस्वी षटक म्हणता येईल. ते चंदन मात्रेचं 4 धावा देताना 2 फलंदाज बाद केलेत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 43 या आकड्यावर थांबवलाय स्कोर. कारण आर्यनच्या एकाच ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या परंतु 3 षटकं अशी पडलेत. रिव्हॉल्व 9 धावा, रिव्हॉल्वचं दुसरं षटक 7 धावा, चंदन मात्रेचं षटक 4 धावा, सिंगल डिजिटमध्ये रन्स आल्यात आणि तेही सागर गायकवाड सारखा फलंदाज खेळपट्टीवर असताना. आणि त्याचमुळे आता मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर पाठीमागच्या रन्स घेतलेली नाही आहे. त्यामुळे सागर गायकवाड इकडे जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल असंच दिसतंय. 28 धावांवर तो खेळतोय. महत्वाची भूमिका त्यानं जरूर बजावली या मॅचमध्ये आणि त्यालाच इकडे मात्र लीड करावं लागेल. पाहूया स्लॉग ओव्हरचं षटक, 5वं आणि अंतिम षटक. गोलंदाज कोण असेल? लहू वाजेकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. फार मोठी जबाबदारी आहे लहू यांच्याकडे कारण समोर सागर गायकवाड आहे. त्याच्या बॅटमधून 28 आल्यात आणि शेवटचं षटक सुद्धा आहे. धावा 43 झाल्यात. त्या धावा वाढवण्याचा सुद्धा दडपण सध्याच्या घडीला असेल परंतु पाहूया डेप्थ ओव्हरमध्ये लहू वाजेकर मात्र कशा स्वरूपाची गोलंदाजी करतील. चला थोडं स्पीडअप करा. राऊंड स्टम्प्सला पहिलाच बॉल स्लॉग स्वीप केलाय. स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय हवाई सफर करण्यासाठी. सागर गायकवाडच्या बॅटमधून येतोय हा उत्तुंग षटकार. स्कोर मूव्स टू 49. 49 धावा. यानंतर बॉल आउट केला जाणार आहे. त्या मॅच नंतर 3 संघ आपण रेडी राहायचं. स्क्वेअर लेगला यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाठवलाय बॉल. 6 धावांकरता आणखीन एक षटकार. त्यामुळे आता टेन्शन वाढलंय. या षटकाराच्या सहाय्यानं अर्धशतक धावफलकावर प्रियांशी आणि प्रियांक स्पोर्ट्स धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 55 आणि कमाल बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला सागर गायकवाड. लहू वाजेकर यांचा आता दडपण वाढला असेल. ऑन साईडला क्षेत्ररक्षक जरूर तैनात केले ते 3. ऑफ साईडला एकमेव क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफला उभे आहेत. सोडून दिलाय हा चेंडू. लेग स्टिपच्या बाहेर होता. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक पाटील सर आहेत पालीचे आणि द्वारकानाथ चोगे काल मुरबीच्या मैदानावर होते. त्यामुळे काल आम्ही म्हटलं होतं एवन जोडी आणि खरंच आज प्रचिती सुद्धा परत आलीच आम्हाला. ओ लेग बिफोर द विकेट. पायची सापडलं इकडे मात्र परतावं लागेल. 2 षटकारांचा खेळ या ओव्हरमधला परंतु पुढच्याच बॉलवर मात्र LBW बाद केले ते लहू वाजेकर यांनी आणि सागर गायकवाड यांची खेळी मात्र संपुष्टात. 40 धावांचं योगदान दिलं या मॅचमध्ये वैयक्तिक. असं वाटलं होतं कदाचित अर्धशतक पूर्ण करतील की काय परंतु या चेंडूने घात केला.
अगदी पायाला लागला नसता तर कदाचित स्टंपलाच जाऊन धडक मारली असती. रिप्ले मधून आपण पाहिलं पुन्हा एकदा. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. पाठीमागे कोणीही नाहीये. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. खेळाडू कमी असल्यामुळे बऱ्याचशा धावा गेल्या. खरं तर एक फिल्डर नसणं सुद्धा बरंच मॅटर करतं. तेच घडलं लेपर्ड स्पोर्टच्या बाबतीमध्ये. धावसंख्या 4 ने पुढे गेले 60 या आकड्यावर. 60 ऑन अ बोट. 17 धावा आतापर्यंत दिल्यात लहू वाजीकर यांनी. सागर गायकवाडला जरूर बाद केला असेल परंतु शेवटच्या षटकामध्ये रन्स वाचवणं गरजेचं आहे विकेट्सपेक्षा. फुल लेंथ होता. या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इकडे चान्स आहे परंतु अगोदरच थोडंसं वेगानं फेकणं गरजेचं होतं. एक धाव मिळाली. 61 धावा धाव फलकावर या षटकामधील. कदाचित हा शेवटचा चेंडू असावा लहू वाचेकर यांचा. प्रियांक स्पोर्ट्सला किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार पाहूया शेवटच्या चेंडूवर. फ्लाइट डिलिव्हरी होती सचिन यांच्यासाठी. समोर ड्राईव्ह केला मिडॉनकडे. थ्रो चांगला आहे आणि इकडे मात्र फलंदाज बाद. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसेल. 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 62. 62 धावा धावफलकावर. 63 धावांचे लक्ष सेट केलं गेलंय ते लेपर्ड स्पोर्ट्स समोर. पाहूया लेपर्ड स्पोर्ट्स कशा पद्धतीनं हे चेस करेल. सिद्धेश इंटरप्राइजेस, वंश अँड स्वरा आणि विधी स्पोर्ट्स तिन्ही टीम्स आपण बी रेडी. यानंतर बॉल आउट केलं जाणार आहे या मॅच नंतर. चला फिल्डिंग लावून घ्या.
चला मॅच चालू करा. तर जाऊया उत्तरार्धाकडे. ऐकूया पुन्हा एकदा सूरजजी हातमोड यांचा आवाज. त्रेसष्ट धावांचं टार्गेट आहे आणि आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलाच बॉल वाईड आलाय. शक्ती बाबुलकरचा पहिलाच बॉल यावेळेला खोदून काढलाय काऊ कॉर्नर रिझनमध्ये आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल अर्जित केली जाते शक्ती बाबुलकरच्या विरोधामध्ये. स्वतःचं खातं उघडतोय तो अमित मुंगाजी आणि रिवॉल्व म्हात्रे हे राईट हँडेड बॅटर आणि लेफ्ट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि शक्ती पॉवर प्लेची पहिली ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे. शरीरापासून चेंडू खूप बाहेर ठेवला होता. त्या ठिकाणी दीपक पाटील सर वाईड बॉल दाखवत असताना 63 धाबांचं टार्गेट आहे 5 ओव्हरमध्ये. 12.60चा आस्किंग रेट गरजेचा आहे सामना जिंकण्यासाठी आणि चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाणार. पुढे सरसावत खेळले. स्क्वेअर ड्राईव्हचा दर्जेदार स्ट्रोक बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून खेचलाय आणि रिवॉल्व मात्रेंच्या बाडमधून येतोय दर्जेदार चौकार. या 4 धाबांच्या मदतीनं रिवॉल्व स्वतःचं खातं उघडतायत आणि संघाची धावसंख्या होती आहे ती 7. या मॅचमध्ये बॉलिंग करणाऱ्या प्रियांशी आणि प्रियांग स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये एक चांगली श्रीगणेशा करून देत असताना रिवॉल्व यांना पहिल्या सत्रामध्ये चांगली बॉलिंग करताना पाहिलं. आता चांगली बॅटिंग करत होते परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडऑफच्या डोक्यावरून. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 धावा मिळत आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 9. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12-13 धावा आल्या पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. शांत असं वातावरण आणि लीग स्टेजमधली शेवटची मॅच. पुढे सरसावत यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतायत परंतु चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणाला पाहायला मिळाली. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. रिवॉल्व 40+ खेळाडू आहेत परंतु काय दर्जेदार फिटनेस त्यांचा पाहायला मिळतोय. 3 धावा त्यांनी जमा केल्यात आणि जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना रिवॉल्व खरं तर जशी एखाद्या बंदुकीतून गोळी शूट व्हावी त्याप्रमाणे त्यांची बॉलिंग आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली आणि आता त्याच दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेची पहिली ओव्हर प्रगतीपथावरती असताना याच धावगतीनं धावायचं आहे फलंदाजी करणाऱ्या लेपर्ड स्पोर्ट्स संघाला. लेपर्ड म्हणजे बिबट्या खरं तर ज्याला जॅग्वारसुद्धा म्हटलं जातं साऊथ अमेरिकेमध्ये आणि त्या बिबट्यासारखी झडप घालावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी लेपर्ड टीमला. शक्ती थोडासा महागडा. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. वेगात टाकण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपच्या जास्त बाहेर बॉल आणि वाईड बॉल दाखवत असताना
दीपक पाटील सर, त्याचबरोबरीनं द्वारकानाथ चोरगे सर. दीपक पाटील सरांनी उल्लेख केला की काल मुरबी नाईटमध्ये या दोन पंचांना आपण पाहिलं होतं आणि आज ओवळे प्रीमियर लीगमध्ये उडा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग साधू दिलं नाही आहे. शक्ती बाबुळकरनं यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता करतोय. चांगली बॉलिंग, आता चांगला कमबॅक करतोय. या वेळेला शफल झाले. ऑन साईडला बॉलला हुक करत असताना एक दर्जेदार स्ट्रोक दाखवलाय बॅटर अमित मुंगाजीनं आणि अमितच्या बाडमधून येतोय हा पहिला चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती लागलेत आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 46 धावांची 46 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 24 बॉलमध्ये 11.50च्या ॲव्हरेजने या धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावांचा पाठलाग करत असताना फार चांगली सुरुवात करून दिली. एक फ्लाइंग स्टार्ट ज्याला आपण म्हणतो ना, तो फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी करून दिला आहे बॅटर अमितनं आणि बॅटर रिव्हॉल्वनं. ओवळे प्रीमियर लीगचं हे दिमागदार असं आयोजन आपण पाहतो आहे. आजची या स्पर्धेची शेवटची रात्र आणि शेवटची मॅच, लीग स्टेजमधली शेवटची मॅच आणि यानंतर अगदी थोड्याच वेळामध्ये बॉल आऊट पद्धतीनं आपण काही टीम क्वालिफाय होताना पाहणार आहोत आणि तदनंतर नॉकआउटच्या मॅचेस 6 टीममधला सुपर 6चा थरार आपल्याला शेवटच्या फेरीमध्ये पाहायला मिळेल. दुसरी ओव्हर या ठिकाणी देण्यात आली आहे ती गोलंदाज सागरच्या हातामध्ये. सागर गायकवाड एक चांगल्या दर्जाचे ऑलराऊंडर प्लेयर आहेत. बॅटिंग करत असताना 16 बॉलमध्ये 40 धावांचं योगदान त्यांच्या माध्यमातून आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं होतं. अर्धशतक त्यांचं आज हुकलं, परंतु आता गोलंदाजी वाट्याला आली आहे. पहिलाच बॉल फुल टॉस. या वेळेला समोरच्या रिझनमध्ये कव्हर्सला ड्राईव्ह करत असताना रिव्हॉल्व चांगल्या पद्धतीचं लेदर क्रिकेटसुद्धा खेळत आहेत आणि चांगले ड्राईव्हचे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावरती लागलेत. 18 ऑन स्कोरबोर्ड. 45ची गरज आहे. 23 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे. मॅच एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. दोन्ही टीम ताकदवान आहेत. पुढे सरसावत फुल टॉस बॉलला दिशा दिली. हे चांगलं क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट. खरं तर प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल्स घ्यायची, खराब बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचं या इराद्यानं ही आघाडीची जोडी अमित आणि रिव्हॉल्व मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि तोच माइंडसेट आत्तापर्यंत सक्सेसफुल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकूण धावसंख्या आहे ती 19. 63 धावांचा पाठलाग करत असताना फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. टायमिंग साधू दिलं नाही आहे. फुल टॉस बॉल टाकले जात आहेत पण ते इतके वेगवान असतात ना की बॅट्समनला ते कनेक्टही व्यवस्थित करता येत नाही आहेत. उरण टेनिस क्रिकेट UTCची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करते आहे. दिशा स्पोर्ट्सचा कॅप्टन आणि जान्हवी स्पोर्ट्सचा कॅप्टन दोन्ही कॅप्टनला कॉल आहे की आमच्या स्टेजवरती आपण संपर्क साधावा. दिशा स्पोर्ट्स आणि जान्हवी स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन आपणाला विनंती आहे की आपण लगेच स्टेजवरती संपर्क साधावा. या वेळेला फसवलं आहे सागरनं. खरं तर ही मॅच सागरचं या मॅचवरती त्याचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 17मध्ये बॅटिंग, दुसऱ्या 17मध्ये बॉलिंग आणि 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा त्यानं खर्च केलेत. मोठ्या फटक्यांपासून रोखले सागर गायकवाडनं. बॉल पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न बीट केलंय पूर्णपणे बॅटर रिव्हॉल्वला आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. असं वाटलं की ही मॅच बॅटिंग करणारी लेपर्ड टीम मॅचवरती झडप घालती आहे, परंतु सागर आला त्या ठिकाणी. त्यानं ब्रेक लावला, लगाम लावला, धावांना पूर्णपणे आळा घातलं आणि एकूण धावसंख्या आता आहे ती 20. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे.
18 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. खरं तर सागर गायकवाड आणि त्याची टीम प्रियांशी आणि प्रियांक टीमसाठी ही खरं तर अस्तित्वाची लढाई आहे. ओवळे प्रीमियर लीगमध्ये आपल्या टीमचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे आणि सागरनं तो कमबॅक करून दिला आहे. परंतु आता दुसऱ्या बाजूनं लेपर्ड टीमला चांगला खेळ करावा लागेल. आकर्षक अशी OPLची ट्रॉफी आपण पाहतो आहे. अगदी वर्ल्ड कपची प्रतिकृती असलेली ही ट्रॉफी आणि जो वरती बॉल आहे तो अगदी चमकता सिल्वर कोटेड असलेला बॉल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. 18 बॉलमध्ये 43 धावांची गरज. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन आता हटवले गेलेत आणि गोलंदाज येतो आहे. फटका खेचलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू उभा होता. झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. अमित मुंगाजी बाद होतोय. कौस्तुभ म्हात्रे, शक्ती बाबुलकर बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या तीनही डिपार्टमेंटमध्ये काय कमिटमेंट या खेळाडूची पाहायला मिळते आहे. दीपक पाटील सरांनी उल्लेख केला ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. बऱ्याच वेळेला ओवळे गावासाठी चांगली कामगिरी त्याची ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती राहिली आहे आणि OPLमध्ये देखील दर्जेदार कामगिरी करत असताना कौस्तुभ म्हात्रे एक युवा बॉलर आहे, यंग गोलंदाज आहे आणि त्याला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. समाधान गायकवाड, समाधान गायकवाड द्रिशा टीमचा कॅप्टन आणि जानवे टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा आम्ही कॉल करतोय की आपण स्टेजवरती यावं. द्रिशा आणि जानवे टीमच्या कॅप्टन या आपल्याला विनंती करण्यात येते. वाईड बॉलचा इशारा आलाय. दीपक पाटील सर, कौस्तुभनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. आता वाईड बॉल तो डिलिव्हर्ड करत असताना 42 धावांची गरज आहे. 17 बॉलमध्ये 42 धावांची गरज. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. रिवॉलला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. रिवॉल अगदी पहिल्या ओव्हरपासून मैदानामध्ये आहेत. रिवॉन यांना चांगला खेळ करावा लागेल. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली. सागरनं लगाम लावला आणि आता मात्र कौस्तुभ चांगली बॉलिंग करत असताना प्रियांशी आणि प्रियांक टीमसाठी यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावत स्क्वेअर ड्राईव्हचा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी दोन्ही हात स्ट्रेच करत बॉलच्या मिरेटपर्यंत केले आणि तदनंतर बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून एक दर्जेदार स्ट्रोक दाखवत असताना एक अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा वापर करत मारलेला हा दमदार असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चार धावा आल्या. त्यानंतर सिंगल घेत असताना दुसऱ्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक फंबल झाले. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. या 2 धावांच्या मदतीने एकूण अठ्ठावीस धावा धावफलकावरती. एकच धाव या चेंडूवरती येते आणि या एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती आहे ती 28. 29. फटका चांगला आहे. पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत असताना आणि या बॉलवरती मिळत आहेत त्या 4 धावा.
रिवॉल्व मात्रे यांनी लगातार 3 चौकार लगावले तर नितेश पाटील पारगाव यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. पर ओव्हर 15च्या सरासरीनं या धावा जमा करायच्या आहेत. सागर आलाय बॉलिंगला. यात सागरनं मोमेंटम मिळवून दिला प्रियांशी आणि प्रियांग स्पोर्ट्स टीमसाठी. आणि समोर आहे तो रिवॉल ज्याच्यासाठी पारितोषिकं आली आहेत. पहिलाच बॉल आतून बाहेर जात असताना चांगला चेंडू पाहायला मिळाला. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. सागर आणि त्याच्या संपूर्ण टीमच्या अस्तित्वाची लढाई मैदानामध्ये सुरू आहे. कारण जर बॅटिंग करणारी टीम जिंकली तर मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमचं अस्तित्व या टुर्नामेंटमधून संपेल. वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आला आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम टेक्नॉलॉजी आहे. UTCच्या साहाय्यानं ही टेक्नॉलॉजी UTCची टेक्नॉलॉजी आमचे त्या ठिकाणी अजय आहेत चेक करतायत आणि तिसरे पंच देखील त्या ठिकाणी उभे आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. 11 बॉल आणि 30 धावांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बेट केलंय. वेग आहे या गोलंदाजाकडे. सागर खूप रॅपिड बॉल टाकतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगामध्ये शूट होत आहेत आणि रिव्हॉलला आता बेट केलंय. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 10 बॉल 29ची गरज. चांगला फटका कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातातून बॉल स्किड झाला, कव्हर्सच्या बाहेर गेला आणि षटकार पाहायला मिळाला. एक दर्जेदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक यावेळेला बॅटर समाधानच्या बॅटमधून आपण पाहिला. या षटकारानं एकूण धावसंख्या होतीये ती 40. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा. सागरच्या विरोधामध्ये आक्रमण सुरू आहे, परंतु सागरचं पुनरागमन आता पाहायला मिळालं, कमबॅक पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये षटकार आला. खरं तर क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. ते खूप पुढे आले होते आणि बॉल हातामध्ये कॅरी करू शकले नाही. बॉल स्किड झाला. समोरच्या रिझनमध्ये वेगाच्या विरुद्ध वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल गेला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा दुसरा षटकार आला आहे समाधान गायकवाडच्या बॅटमधून. आर्या ओळे संघ ज्या वेळेला मैदानामध्ये असतो त्यावेळेला समाधान आणि सागर हे एकत्र खेळत असतात. सागर टीमचा कॅप्टन आहे, समाधान टीमचा खरं तर खजिनदार आहे. परंतु आता मात्र सागरच्या विरोधामध्ये समाधानचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण धावसंख्या झाली आहे 46. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. समोर बॉल कुठे पडला हे मात्र चेक केलं जाईल. खेळाडू कक्षाच्या समोर आपण पाहतोय ओळेगावचा कोहिनूर हिरा आणि 2 कार ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीज स्वरूपामध्ये आहेत. 4 वेळा मॅन ऑफ द सिरीज OPL मध्ये ठरलेला एकमेव खेळाडू प्रमोद खरत याला आपण पाहतोय अगदी खेळाडू कक्षाच्या समोर आहे. चांगला बॉल बॅटला ब्रश होतोय, जोरात टाकलं होतं, जोरात बॅटला ब्रश झाला आणि पाठीमागच्या बाजूला जात असताना या चेंडूवरती येत्या त्या 4 धावा. या 4 धावांच्या मदतीनं बरंच काही सामन्यामध्ये चित्र बदललंय.
एकूण धावसंख्या झाली आहे 50. 50 कंप्लीट झाली आहे. आता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज होती. दहा बॉलमध्ये 29 धावांची गरज होती आणि 2 षटकार आणि 1 चौकार आले. त्याने पूर्णपणे सामन्याचं चित्र पलटवलं. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 6 बॉलमध्ये 13ची गरज आहे. सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. समप्रमाणामध्ये सामना आहे आणि जमेची बाजू आहे की समाधान गायकवाड आता सेट झाला आहे. रिव्हॉल्व मात्र मैदानावरती बराच वेळ उभे आहेत. त्यांच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. परंतु या 2 फलंदाजांना रोखायचं कसं, हा प्रश्न मात्र प्रियांशी आणि प्रियांक स्पोर्ट्सच्या खेळाडूंकडून विचारलं जात असेल. आणि शेवटचं षटक घेऊन आला आहे गोलंदाज प्रशांत घरत. स्वतः संघमालक सामना वाचवण्यासाठी गोलंदाजीला आलेत. 13 धावा वाचवायच्या आहेत प्रशांत यांना. समोर रिव्हॉल्व आहे. रिव्हॉल्व आणि समाधान आणि या संघाकडून वारंवार एकत्र खेळणारे हे खेळाडू. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याच्या पाठीमागच्या बाजूला. फिल्डरनं मिस्टेक केली आहे. विकेट कीपर त्या ठिकाणी थोडेसे गडबडले. बॉल उचलत असताना आणि बॅट कट होती. चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, एज लागली. सिंगल कंप्लीट केली गेली. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. या फलंदाजाकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. प्रशांत घरत यांच्या विरोधामध्ये समाधान कशी बॅटिंग करणार, कारण समाधाननं सागरच्या विरोधामध्ये 2 मोठे स्ट्रोक लगावले. 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. खरं तर बऱ्याच वेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये एकत्र खेळत आहेत, त्यामुळे एकमेकांचा खेळ चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. एकमेकांचा स्ट्रॉंग झोन, एकमेकांचा वीक झोन, एकमेकांचे कच्चे दुवा, पक्के दुवा, आणि त्याच अनुषंगानं एक चांगलं क्रिकेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. 3 ओव्हरनंतर असं वाटत होतं की बॉलिंग करणारी टीम मॅच जिंकेल, परंतु मागच्या ओव्हरमध्ये समाधानची दादागिरी, डॉमिनन्स आपण पाहिला. 5 चेंडू 12ची गरज होती. समोरच्या रिजनमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये जाणारा हा चौकार येतो आहे आणि या चौकारानं मॅचमध्ये आणखी रंगत निर्माण होती आहे. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 8 धावांची. 4 चेंडू 8 धावा. दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आहे. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाणारा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये, परंतु समाधान गायकवाडची दादागिरी गोलंदाजांच्या विरोधात. खोलवर टप्प्याचा बॉल. प्रशांत चांगला बॉल डिलिव्हर करत असताना सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फार जबरदस्त आहे. 3 चेंडू 6 धावा. एका डॉट बॉल आला, विकेट मिळाली. बॉलिंग करणाऱ्या टीमचा कॉन्फिडन्स वाढेल, मॅचमध्ये कमबॅक करेल. सिंगल डबल्सनं मॅच इझी बनवण्याचं काम करतायत. एक खराब चेंडूची प्रतीक्षा करतायत ते बॅटिंग करणारे लेपर्ड स्पोर्ट्सचे बॅटर समाधान आणि त्याचबरोबरीनं रिबॉल. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चांगला फटका. समोरच्या रिजनमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. एकच धाव घेतली आहे. 2 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 5 धावा, कंपल्सरी 5 धावा कराव्या लागतील रिबॉलला आणि कंपल्सरी म्हणजे 4 धावांच्या आतमध्ये रोखावं लागेल ते प्रियांशी आणि प्रियांक स्पोर्ट्सच्या गोलंदाजाला प्रशांतला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट झालेत रिबॉल. आता बघायचे 1 चेंडू 5 धावांची गरज, म्हणजे कंपल्सरी षटकार मारावा लागेल रिव्हॉल्व मात्रेला. जर आणि रिव्हॉल्वनं जर एक षटकार मारला तर या षटकारावरती 2 टीमा डायरेक्टली क्वालिफाय होतात. या बॉलवरती सागरचं भवितव्य. फटका फसलाय.
परंतु चेंडू जातोय पाठीमागच्या बाजूला आणि एका धावेनं हा सामना जिंकलाय. जान्हवी 11, दिशा 11 आणि प्रियांशी आणि प्रियांक 11 तिन्ही कॅप्टननं यावं. बॉल आउट त्या ठिकाणी होईल.